लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी, अखेर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा 3000 रुपये। हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकतायत, पुन्हा 3000 रुपये आज वाटप सुरू झाले आणि प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। आणि महत्त्वाची खुशखबर म्हणजे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना कर्ज कधी मिळेल, तर आता कर्ज देखील सुरू झालं 0% व्याज दराने आणि ते 40,000 रुपये। 40,000 रुपये कर्ज सुरू झालं, याचं GR आलेलं आहे। आता ज्या बहिणींना 40,000 रुपये कर्ज पाहिजे असेल त्यांनी आता लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा आहे। तो कोणता फॉर्म आहे? फॉर्म नंबर 1 आहे। तो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला पटकन। सर्व लाडक्या बहिणींना तो फॉर्म भरायला सांगितलेला आहे। चला तो फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 रुपये वाटप सुरू झाले बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया। बघा, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता सुरू झाला। ऑक्टोबर महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये मिळाले मागच्या वेळी, ते 1500 रुपये वेगळे, आता नवीन 3000 रुपये सुरू झाले। आता हे बघा, निवडणूक आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हप्ता दिला जात आहे, त्याबद्दल अपडेट बघा। तर आता काही जण म्हणतील आचारसंहिता सुरू आहे, मग हप्ता कसा मिळेल? तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता भेटणे सुरू झालेला आहे। आचारसंहिता असो तरी पण सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सर्व महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता बघा, 3000 रुपये वाटप 2 हप्ते, ओके, याबद्दल मी तुम्हाला सांगतो पुढे, परंतु भरपूर काही महत्त्वाचे टॉपिक आहेत। लाडक्या बहिणींना KYC करायला सांगितलेलं आहे। तुम्ही केली का बहिणींनो KYC? तुम्ही केली असेल ना तर मला कमेंट करून, फक्त जास्त काही टाईम लागणार नाही तुम्हाला कमेंट करायला, तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा हो झाली KYC, असं तुम्ही कमेंट करा बहिणींनो। आणि जरी KYC तुमची झालेली नसेल तर स्पष्ट मनात येते की KYC झालेली नाही, असं तुम्ही मला कमेंट करून सांगा बहिणींनो, ओके। हे बघा, KYC मध्ये भरपूर बहिणींना प्रॉब्लेम येत आहे। आता ज्यांची KYC झाली ते तर बिंदास झालेले आहेत आता, कारण त्यांची KYC झाली त्यामुळे त्यांचं टेन्शन मिटलेलं आहे। परंतु भरपूर अशा माझ्या माता बहिणी आहेत ज्यांची KYC बाकी आहे, तर त्यांच्यासाठी आता सर्वात महत्त्वाची अपडेट आपण इथे बघणार आहोत। पहा ती अपडेट। तर लाडक्या बहिणींनो, तुमची KYC बाकी असेल तर करा, KYC पूर्ण करा। 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करायला सांगितलेलं आहे। हे बघा, आता KYC पती वडील नाही, नवीन निर्णय। ज्या बहिणींचे पती हयात नाहीत, वडील हयात नाहीत, अशा बहिणींनी KYC कशी करायची, हा एक महत्त्वाचा सवाल उपस्थित झालेला आहे, प्रश्न उपस्थित झालेला आहे। अशा बहिणींनी काय करायचं मग? पती पण नाही, वडील पण नाही, कारण जेव्हा KYC तुम्ही करायला जाता तुमचा आधार क्रमांक तर तुम्ही टाकता बहिणींनो, परंतु पुढे लगेच ऑप्शन येतो पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका। मग तिथे कोणाचा आधार क्रमांक टाकायचा बघा, आता त्याबद्दल नवीन निर्णय आलेला आहे। तो नवीन निर्णय बघा तुम्ही, आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, बघा तो नवीन निर्णय। पती किंवा वडील हयात नसतील तर मग तुम्हाला आता तिथे कोणता ऑप्शन क्लिक करावा लागणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतो, काही टेन्शन घेऊ नका। हे बघा बहिणींनो, पती किंवा वडील नसतील तर याचा तोडगा निघणार आहे आणि तोडगा लवकरच आता निघणार आहे। आणि बघा तिथे एक मागच्या वेळी सांगण्यात आलं, आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी तर सांगितलं की आम्ही या संदर्भात तोडगा काढणार आहोत, परंतु अशी देखील एक अपडेट आहे। आता यामध्ये केवढा दम आहे या अपडेटमध्ये मी तुम्हाला तेवढं सांगू शकत नाही, परंतु जरी तुमचे पती किंवा वडील हयात नसतील, तुमच्या घरात कोणी मोठं व्यक्ती असेल तर त्यांचा आधार क्रमांक टाकला म्हणजे रिलेटिव्हचा पण आधार क्रमांक तिथे आपण टाकू शकतो, असं अपडेट समोर आल्या त्या।
त्यामुळे जरी तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मोठं व्यक्ती कोणी असेल तर त्यांचा आधार क्रमांक टाकून KYC पूर्ण करू शकता. ओके. पुढील प्रश्न आहे हे बघा, KYC बँकेत करायची का? भरपूर बहिणी हाच प्रश्न मला विचारत आहे की सर KYC बँकेत करायची का? KYC बँकेची वेगळी असते, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आहे. लाडकी बहीण योजनेची KYC ladkibhin.महाराष्ट्र.government.in याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला करावी लागणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून जरी जमत नसेल ना KYC, तुम्ही एक काम करा, कोणत्याही ग्राहक केंद्रावरती जा, कॅम्प्युटर कॅफेवरती जा, तिथे जाऊन त्यांना सांगा की आम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे म्हणून. असं त्यांना सांगा फक्त, बस. तुमचा मोबाईल घेऊन जा, ते करून देतील तुम्हाला KYC. तुमचे आधार क्रमांक, तुमच्या पतीचं वडिलांचं जे असेल ते आधार कार्ड घेऊन जा, तुमचं आधार कार्ड घेऊन जा आणि KYC करून घ्या. ओके. काही टाईम लागत नाही त्याला, 2 मिनिटात होऊन जाते. चला आता पुढे महत्त्वाचे अपडेट बघा. आता भरपूर बहिणी विचारू लागल्या की सर वेबसाईट चालत नाही आहे, वेबसाईट चालत नाही आहे, काय करू? हे बघा, आता भरपूर बहिणी फॉर्म म्हणत आहे मी, फॉर्म नाही, KYC कंप्लीट करत आहे वेबसाईटवरती, त्यामुळे लोड भरपूर आहे. लोड असल्या कारणानेच KYC होण्यास प्रॉब्लेम येत आहे, विलंब होत आहे. हे बघा, मी तुम्हाला एक टाईम सांगतो, रात्री तुम्ही KYC करू शकता 1 वाजेला. 1 वाजेला वेबसाईटवरती लोड कमी असतो. 1 वाजेला केलं तुम्ही KYC, OTP पण सेंड होतो, सर्व गोष्टी होऊन जातात. 1 वाजेला KYC पूर्ण होते. नाहीतर एवढं रात्री जरी पॉसिबल नसेल तर तुम्ही सकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान KYC करा, 100% होऊन जाते. पुढे बघा, हप्ता आला नाही, काय करू? भरपूर बहिणींना हप्ता येत नाही आहे, काय प्रॉब्लेम झालेला आहे? आता तुम्ही पात्र असाल, सर्व गोष्टी ओके असतील, तरी पण देखील तुमच्या खात्यामध्ये हप्ता येत नसेल तर तुम्ही पहिले तुमच्या बँकेत जा. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का, तेवढं बघा. कारण ते लिंक नसेल ना तर हप्ता तुमचा थांबवला जाईल. ओके बहिणींनो, तेवढं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर KYC मुदतवाढ भेटेल का? KYCसाठी मुदतवाढ भेटेल का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे बघा, 18 नोव्हेंबरपर्यंत आता सध्या तरी त्यांनी तारीख दिलेली आहे, त्यामुळे पटापट तुम्ही KYC पूर्ण करून घ्या बहिणींनो. ओके. यापुढे मुदतवाढ भेटेल की नाही ते सांगता येत नाही. हा, मुदतवाढ भेटली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. जवळपास आता भरपूर बहिणींची KYC बाकी आहे, त्यामुळे असं वाटत आहे की तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते. ओके. परंतु शासनाची तारीख तुम्हाला दिली आहे त्याच्या आतच तुम्ही KYC कंप्लीट करा. नोव्हेंबर 1500 रुपये कधी येणार? आता बघा, 3000 रुपये वाटप सुरू झाली, याबद्दल मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. आता त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत. नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे एकत्र 3000 रुपये वाटप, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. काही टेन्शन घेऊ नका, 2 मिनिटात सांगतो. आणि कर्ज 40,000 रुपये कधी मिळेल याबद्दल पण आपण माहिती समजून घेऊया. मी सांगितलं ना तुम्हाला की यासाठी फॉर्म भरावा लागेल सुरुवातीला. चला, तीच माहिती आपल्याला आता बघायचं आहे. काही टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो बहिणींनो. सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली. आणि महत्त्वाचं तुम्ही एक काम करा, पटापट या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब करा बहिणींनो. तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती मी घेऊन येत असतो. तुम्हाला एवढी भारी पद्धतीने कोणीच सांगणार नाही. मी तुम्हाला एवढं जीव पटकून तुम्हाला माहिती सांगत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा आता अपडेट. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं? 3000 रुपये वाटप असं मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. आणि मी तुम्हाला अजून सांगितलं 40,000 रुपये कर्ज सुरू झालं. यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. हे बघा, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील बहिणींना 1 लाख रुपये कर्ज मिळालं. 1 लाख रुपये तिथे मिळत आहे, तर मग बाकीच्या जिल्ह्यात 40,000 रुपये तर द्या, अशी मागणी जोराने चालू आहे. आणि मागच्या वेळी घोषणा केली होती की 40,000 रुपयेपर्यंत बाकीच्या जिल्ह्यात कर्ज मिळेल, परंतु त्या कर्जाबद्दल अजून कुठलाही GR आलेला नाही बहिणींनो. यासाठी आपल्याला जोरदार याची मागणी करावी लागणार आहे. तर मागणी जोराने चालू आहे.
आणि मुदतवाढसाठी KYCच्या मुदतवाढसाठी पण मागणी चालू आहे. परंतु हे जे काही कर्ज आहे या कर्जासाठी पण मागणी व्हायला पाहिजे. 40,000 रुपयेपर्यंत बघा, आता मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना छोटा मोठ्या व्यवसायासाठी 1 लाख रुपये कर्ज दिलं जात आहे. तर मग बाकीच्या जिल्ह्यात 40,000 किंवा 50,000 रुपयेपर्यंत कर्ज द्या ना. शासनाने यावरती काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज द्यायला पाहिजे. म्हणजे लाडक्या बहिणींना तेवढाच सहारा होईल आणि ते काहीतरी छोटा मोठा व्यवसाय या कर्जामुळे सुरू करतील. ओके, ठीक आहे. बघू या संदर्भात अपडेट आल्यावर मी सांगतो, कारण सरकार पूर्ण गोष्टी करतच आहे. सर्व ओकेमध्ये काम चालू आहे, त्यामुळे होऊ शकतं निर्णय झाल्यावर मी तुम्हाला सांगतो, कारण त्याबद्दल अजून अपडेट नाही. तुम्ही कर्ज संदर्भात विचारत होते ना, त्यामुळे ते मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्ये जे काही आहे ते. ओके, आता 3,000 रुपये वाटपबद्दल माहिती समजून घेऊया लाडक्या बहिणींनो. तुम्हाला 2 महिन्याचे म्हणजे आता हा 17वा हप्ता आहे ना, 17वा हप्ता प्लस 18वा म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे 1500 मिळून 3,000 रुपये मिळणार का. आता आपण सर्वजण बघत आहोत, आचारसंहिता सुरू आहे, निवडणूक आहे. तुम्हाला खरी माहिती मी देतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, हप्ता येणे सुरू झालेले नाही बहिणींनो, अजून हप्ता भेटणार नाही. 3 तारखेला निकाल आहे निवडणूकचा आणि 2 तारखेला निवडणूक आहे. 2 तारखेला निवडणूक आहे आणि 3 तारखेला निकाल आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो 4 ते 10 डिसेंबर या दरम्यानच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. आलं लक्षात. 4 ते 10 डिसेंबर दरम्यान माझ्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता जमा होऊन जाईल बहिणींनो. ओके, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, 3,000 रुपये नक्की मिळणार का. आता बघा, शासनावरती आहे ते. शासनाने जरी तसा निर्णय घेतला आणि निवडणूकमध्ये शासनाचा चांगलाच फायदा तिथे म्हणजे जागा जास्तीत जास्त आला तर शासन निर्णय घेऊ शकतं. 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3,000 रुपये टाकले जाऊ शकतात, असे चान्सेस आहेत. परंतु 1,500 रुपये तर कुठे गेले नाही तुमचे. 1,500 रुपये तर नोव्हेंबरचे हे फिक्स आहेत, याचे काही वाद नाही. परंतु जरी चांगला तसा निर्णय घेतला तर तुम्हाला 3,000 रुपये पण वाटप होऊ शकते. लवकरच कळेल आपल्याला. आणि 4 ते 10 डिसेंबर दरम्यान हप्ता सुरू होणार आहे बहिणींनो. आता सध्या तरी कोणालाच हप्ता मिळालेला नाही आणि सुरुवात झालेली नाही. हो, KYC पूर्ण करून घ्या. 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना KYC करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे बहिणींनो, हात जोडून विनंती आहे, KYC पूर्ण करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.